नमस्कार मित्रांनो, आज जाणार आहे आपण एका नवीन साईडवर. इथे त्यांचे सुपरवायझर आहे. त्यांना त्यांच्या बिल्डिंगच्या कामाबद्दल माहिती विचारू. तर चला. इकडे तोडून ठेवलं आहे. कसली प्रोसिजर आहे तुमची? ही प्रोसिजर अशी आहे का बिल्डिंग मध्ये जे डॅमेजेस आहेत ते आपण अशा प्रकारे रिमूव्ह केले, म्हणजे ब्रेकिंग केलं. याला स्ट्रक्चर रिपेअर बोलतात. याला structure repair बोलतात. आणि बीमच ओपन केला आहे. हो बरोबर, कारण की कॉलम बीम वरतीच बिल्डिंगचा आधार आहे. हे आहेत मिस्टर जयेश जाधव. कुठली नमस्कार, कंपनी बोलली आपली? आम्ही नाचणे कंस्ट्रक्शन. नाचणे कंस्ट्रक्शन. नाचणे कंस्ट्रक्शन. आणि या बिल्डिंगचं काम हे कशा प्रकारचं आहे? पॅच प्लास्टरचं बद्दल. पॅच प्लास्टर. ह्यामध्ये दोन प्रकारचे काम असतात. एक असतं पॅच प्लास्टर आणि एक असतं फुल प्लास्टर. म्हणजे डिपेंड ऑफ बिल्डिंग काय प्रकारे आहे, कशा प्रकारे बिल्डिंगचं काम केलं जातं ते आमच्या हातात आहे. आम्ही समोर त्याला सगळंच करतो. एक तर पॅच करा, नाही तर मग फुल करा असं. आणि या बिल्डिंगचे सर्व सुपरवाइज तुम्हीच करताय? हो, सगळं मीच बघतो. आणखी आहेत आमचे सिनियर पर्सन, ते व्हिजिटला येतात रोजचे. अच्छा. आणि हे मेजरमेंट वर आहे की कसं आहे? ते मेजरमेंट वरती आहे. आता मेजरमेंट घ्यायचं असलं तर कसं घेणार याच्यामध्ये? ते स्क्वेअर फूट प्रमाणे आणि कॉलम बीमचं रनिंग फीट प्रमाणे. अच्छा. हे इकडलं प्लास्टर फायनल झालेलं आहे का? हो, हे प्लास्टर फायनल झालेलं आहे. त्यावरती फिनिशिंग सुंदर काम दिसण्यासाठी आपण गुडगुडीचा वापर केलेला आहे. अच्छा. त्यामुळे असे रुबाबदार दाणे निर्माण तयार झालेले आहेत. ते पाहू शकता तुम्ही. गुडगुडी. आणि याला गुडगुडी. पाणी किती दिवस? ह्याला पाणी आपण 10 ते 12 दिवस 2 ते 3 टाइम मारावं लागतं. आणि यावरती आता काय पेंट वगैरे आहे की हो. plumbing चे काम वगैरे आहे? यावरती आपण आता प्रायमर लावू. आता प्रायमरच्या नंतर 2 कोट पेंट करणार. पाणी वगैरे व्यवस्थित? हो, पाणी व्यवस्थित चालू आहे. हे बाकी राहिलंय खाली इथे? हे ग्रिल आपण काढल्याशिवाय ते प्लास्टर फिनिशिंग करू शकत नाही. म्हणजे तुम्ही ग्रिल वगैरे काढून काम करता? हा, ते आपण फ्लॅट पर्सनला सांगणार का असा प्रॉब्लेम आहे, तुम्ही ते ग्रिल रिमूव्ह करा, देन आम्ही ते ब्रेकिंग करून प्लास्टर करू. तुम्ही Yes, sir. सांगितलेल्या कामाबद्दल, तुम्ही या बिल्डिंगच्या सांगितलेल्या कामाबद्दल हा, आम्हाला भरपूर माहिती मिळालेली आहे. थँक्यू सर. आणि तुम्ही जो स्कोप वगैरे सांगितला आहे कामाचा तुमचा, बरोबर. तो योग्यरीत्या आहे. मी माझ्या सबस्क्रायबरना ही सर्व माहिती देईल आणि Okay. मी युट्यूबवरती व्हिडिओ टाकतो. चालेल. तर अशी तुमची आणखी जे व्हिडिओ साईट आहेत हा हा हा. त्यावर सुद्धा मी येणार आहे. तुमचा हो. व्हिडिओ देईल, तुमच्या साईटचे पण व्हिडिओ देईल. तुम्ही मला रिव्ह्यू सांगा त्याबद्दल कसा आहे. बरोबर. धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, फॉलो करा.